हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? भजी म्हटलं तर सर्वांनाच आवडतं. नेहमी नेहमी तीच तीच बटाटा भजी, कांदा भजी आणि कॉर्न भजी खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो. म्हणून खास तुमच्यासाठी सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता झटपट अशी चण्याच्या डाळीची कुरकुरीत भजी कशी बनवायची ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आज आपण चण्याच्या डाळीची कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत. त्याकरता पाव किलो चणा डाळ मी 2.5 ते 3 तास अशी भिजवून घेतली आहे. स्वच्छ धुवून कोमट पाण्यात भिजत ठेवायची, म्हणजे हे बघा अशी झटपट ही भिजली जाते. पाव किलो चणा डाळीमध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेणार आहोत, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि चमचाभर जिरं असं आपण ह्याच्यामध्येच वाटून घेणार आहोत. मूठभर कोथिंबीर घेतली आहे, चमचाभर काळी मिरी फक्त चेचून असे मोठे मोठे कण राहतील असं घेतलं आहे, अर्धा चमचा हळद, अगदी छोटासा 1 कांदा बारीक चिरून वापरणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. सर्वात आधी ही भिजून घेतलेली चणा डाळ आहे ना, स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेली ही चणा डाळ आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. चणा डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे. चमचाभर जिरे ऍड करते. आलं, लसूण आणि मिरच्या घेणार आहोत. आता पाव चमचा एवढी हळद ऍड करूया. चवीप्रमाणे मीठ. जाडसर हे मिक्सचर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच पाणी घालणार आहोत, म्हणजे 1 पळी एवढंच पाणी घालून आपण जाडसर हे मिक्सचर बारीक करून घेऊया. जाडसर वाटून घेतलेलं हे चण्याच्या डाळीचं मिक्सचर आपण ह्या बोलमध्ये काढून घेऊया. हे बघा कुठे कुठे ना थोडी अख्खी डाळ पण आहे. असंच आपल्याला हे जाडसर मिक्सचर हवंय. मिक्सरच्या भांड्यातलं सर्व हे चण्याची डाळ आपण काढून घेतली आहे. आता बारीक चिरून घेतलेला अगदी छोट्या साईजचाच कांदा घ्यायचा, खूप जास्त कांदा वापरायचा नाही या भजीमध्ये. चमचाभर काळी मिरी आपण अशीच खलबत्त्याने जाडसर चेचून घेतली आहे. कोथिंबीर घालते मूठभर बारीक चिरलेली. आता आपण ह्याच्यात ही कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. हातानेच अशी न तोडून घ्यायची आहेत. व्यवस्थित हे मिक्सचर आहे ना मिक्स करून घेऊया. हे बघा चण्याच्या डाळीचं हे बॅटर आपण असं तयार करून व्यवस्थित घेतलं आहे, म्हणजे अशी आपल्याला भजी सोडता येतील तेलात असं हे बॅटर हवंय. खूप पातळ पण नाही करायचं, कारण का असं पण आपण कांदा घातलाय त्यामुळे त्याचं पाणी आणखीन सुटलं जाईल. आता तेल गरम होईपर्यंत आपण हे बॅटर रेस्ट करायला ठेवूया. तेल गरम होईपर्यंत चण्याच्या डाळीच्या कुरकुरीत भजी सोबत खाण्याकरता एक आपण आंबट तिखट गोड चटणी बनवणार आहोत. त्यासाठी अगदी 1 असा हा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, मूठभर कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, नंतर चमचाभर चिंच आपण अशी ही पाण्यात भिजत घातली आहे, 2 चमचे गूळ वापरणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरला चटणीसाठी बारीक करून घेणार आहोत. भजी सोबत खाण्याकरता अगदी आगळी वेगळी अशी आंबट तिखट गोड ही आपली चटणी तयार आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही. सुंदर अशी आपली ही चटणी तयार झाली आहे. आता लगेचच भजी बनवायला सुरुवात करूया. तेल पण आपलं छान गरम झालं आहे. खूप जास्त ना तेल गरम करून घ्यायचं नाही, नाहीतर आपली भजी न काळपट होतील. आता आपण लहान लहान अशी ह्याची भजी पाडून घेणार आहोत. हे बघा अशी अंगठ्याच्या साह्याने आपल्याला ही भजी तेलावर सोडायची आहे. ह्याला कोणता शेप वगैरे द्यायचा नाही, आपली रॅन्डमच ही भजी आपण तेलात सोडणार आहोत. एक एक करून कढईत जेवढी आपली ही भजी राहतील ना तेवढी भजी मी तेलामध्ये सोडते. आणि भजी घातल्याबरोबर कशी वर छान तरंगतायत, म्हणजे आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे.
कढईत राहतील एवढी ही भजी आपण तेलामध्ये सोडली आहे. लगेच हलवायचं नाही, 1-2 मिनिटाकरता तरी लो फ्लेमवर आपल्याला ही भजी अशीच होऊ द्यायची आहे. 1.5 ते 2 मिनिटं झाले. तुम्ही बघू शकता सर्व भजी आपली तेलावर छान तरंगली गेली आहेत. आता गॅसची फ्लेम मी मीडियम वर ठेवते. व्यवस्थित या भजींना आता आपण हलवून घेणार आहोत. लो टू मीडियम फ्लेम वरच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत, म्हणजे छान ही भजी कुरकुरीत बनतात. तर चला 5 ते 6 मिनिटाकरता तरी ही भजी व्यवस्थित आपण अशी आलटून पालटून तळून घेणार आहोत. जवळपास 3 ते 4 मिनिटं झाली आहेत. ही भजी आपण लो फ्लेम वर अशी तळून घेत होतो. आता गॅसची फ्लेम मी हाय करते. मी नेहमीच सांगते का कोणताही तळणीचा पदार्थ जरी आपण लो किंवा मीडियम फ्लेम वर तळत असलो तरी काढण्या अगोदर हाय फ्लेम वर 1 मिनिट भरासाठी तरी व्यवस्थित तळून घ्यायचा असतो, म्हणजे तो पदार्थ आपला तेलकट पण होत नाही आणि छान कुरकुरीत असा बनतो. आता मिनिट भरासाठी ही भजी मी हाय फ्लेम वर उलटपालट करून घेते. मिनिटभर झाला आहे. हाय फ्लेम वर आपण ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे. जेवढा सुंदर हा रंग दिसतो, टेक्स्चर पण छान आला आहे आपल्या ह्या चण्याच्या डाळीच्या भजीला. हे बघा, एक एक करून सर्व भजी आपण काढून घेतली आहेत. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपण पुन्हा लो वर ठेवली आहे, म्हणजे पुढची भजी आपण जेव्हा तेलात सोडू तेव्हा जास्त टेम्परेचर तेलाचं नसणार. थोडी ही तेलकट न होणारी आणि कुरकुरीत अशी आपण ही चण्याच्या डाळीची सुंदर भजी तयार केली आहे. अशाच पद्धतीने थोडी थोडी करून सर्व भजी मी तयार करून घेते. तुम्ही बघू शकता थोडी थोडी करून सर्व आपली ही भजी तळून झाली आहे. गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि सुंदर अशी तयार झालेली ही आपल्या चण्याच्या डाळीची भजी आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर आणि कुरकुरीत अशी तयार झालेली ही आपली चण्याच्या डाळीची भजी आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही बघितलं असेल थोडंही तांदळाचं पीठ किंवा खायचा सोडा न घालता सुंदर कुरकुरीत अशी आपली ही चणा डाळीची भजी तयार झाली आहे. ही भजी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी पण वापरू शकता. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या चणा डाळीच्या कुरकुरीत भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही चणा डाळीची भजी कशी झाली आहे ती. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या चणा डाळीच्या भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.